संस्कृत भाषेतील सुभाषितांमध्ये असं म्हटलेलं आहे की चकोर पक्षी हा चंद्राचं चांदणं ग्रहण करतो आणि चातक पक्षी फक्त पावसाचंच पाणी पितो। त्यामुळे बऱ्याच लोकांना हे दोन्ही पक्षी काल्पनिक असल्यासारखं वाटतं। पण या दोन्ही पक्ष्यांबद्दल मारुती चितमपल्ली यांनी त्यांच्या एका मुलाखतीत खुलासा केलेला होता। त्यांनी सांगितलं की ते ट्रेनिंगला असताना त्यांना चकोर पक्षाचा अभ्यास करण्याची संधी मिळाली। हा पक्षी रात्रीचर आहे आणि त्याची घरटी सुद्धा जमिनीवरच असतात। त्यामुळे अंड्यातून पिल्ल बाहेर आल्यानंतर चकोर पक्षी पिल्लांना घेऊन जंगलात जातात। रात्री जेव्हा वाळवी खाण्यासाठी चकोर पक्षी वारुळाजवळ जातो तेव्हा फॉस्फरंट असल्यामुळे ती वाळवी चंद्राच्या प्रकाशात चमकते आणि त्या पिल्लांना सहज टिपता येते। तसंच चातक पक्षाबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे की हा पक्षी भारतात पावसाळा सुरू व्हायच्या वेळेला येतो। त्यामुळे हा पक्षी नक्की काय करतो हे पाहण्यासाठी मारुती चितमपल्ली आणि त्यांच्या सहकार्यांनी एका चातक पक्षाच्या जोडीवर 24 तास नजर ठेवली। तेव्हा त्यांना आढळून आलं की पाऊस पडताना झाडावरील पानांच्या देठाला चोच लावून ते पाणी पितात। तसंच ऑक्टोबरमध्ये थंडीमुळे कमळाच्या किंवा इतर पानांवर जमा होणारं दव चातक पक्षी पितो। म्हणजेच जमिनीवर पडलेलं पाणी चातक पक्षी कधीच पित नाही आणि भारतातील पावसाळा संपल्यानंतर ते लगेचच दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात जिथे पाऊस सुरू होणार असतो। त्यामुळे चातक पक्षी फक्त पावसाचंच पाणी पितो यामागे नेमकं शास्त्रीयकरण काय आहे हे त्यांनी स्पष्ट केलंय। यावरून मारुती चितमपल्ली यांचा अभ्यास किती खोल होता हे आपल्या लक्षात येतं।